नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट रिमेनिंग पार्ट ऑफ पर्च्युरेशन. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पर्च्युरेशन म्हणजे काय याविषयी माहिती बघितली होती. पर्च्युरेशन मध्ये 3 स्टेज असतात. यू नो व्हेरी वेल पर्च्युरेशन म्हणजे काय ही संकल्पना आपण त्या दिवशी अभ्यासली. थोडक्यात सोप्या भाषेत पर्च्युरेशन म्हणजे काय तर अर्भकाचा होणारा जन्म, ज्याला आपण बालक असं म्हणतो, मीन्स बेबी बर्थ इज नथिंग बट इन अनदर वर्ड दे आर कॉल्ड द पर्च्युरेशन. पर्च्युरेशन इज डिवायडेड इंटू 3 स्टेजेस. यू नो व्हेरी वेल. मी त्या दिवशी त्या लेक्चर मध्ये तुम्हाला पर्च्युरेशनच्या 3 स्टेज सांगितल्या होत्या. त्या 3 स्टेज पैकी डिलेशन स्टेज ही आपली त्या दिवशीच त्या लेक्चर मध्ये संपली होती. डिलेशन इज नथिंग बट द फिटस ऍट द एंड स्टेज, मीन्स डेव्हलपमेंट ऑफ एंड स्टेज. एंड स्टेजला डेव्हलपमेंट मध्ये असणारे किंवा डेव्हलपमेंट पूर्ण झालेलं फिटस अर्भक डिलेशन या स्टेज मध्ये पहिल्यांदा येतं. डिलेशन मध्ये नेमकं काय होतंय त्या दिवशी आपण पाहिलं. द फिटस मीन्स द बेबी कम्स टुवर्ड्स टू द सर्व्हिक्स फ्रॉम अपर पार्ट ऑफ द युटेरस, मीन्स कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस स्टार्ट फ्रॉम द अपर साइड अँड डिलेशन टू बेबी टू द सर्व्हिक्स. म्हणजे त्या युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन किंवा युटेरसच्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन जे असतं ते मसलचं कॉन्ट्रॅक्शन अम्निऑनचं डिलेशन या स्टेज मध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. मीन्स अम्निऑन इज रप्चर्ड ऍट द साइड ऑफ फिटस, म्हणजे अर्भकाकडच्या साईडचा अम्निऑन रप्चर होण्याचं काम हे या डिलेशन स्टेज मध्येच होतं. आणि या डिलेशन स्टेज मध्येच युटेरसच्या वरच्या बाजूकडून ते अर्भक किंवा ज्याला आपण बेबी म्हणू ते बेबी सर्वसाधारणतः या कॉर्टेक त्याला आपण सर्व्हिक्स असं म्हणू, सर्व्हिक्सच्या काही करत त्याचं हेड रिजन हे ट्रान्सफर झाले किंवा एक थोडस त्या ठिकाणी सर्व्हिक्स कडे वळलेलं आपल्याला पाहायला मिळेल हे डिलेशन स्टेज मध्ये. या नंतरच्या 2 स्टेज बाकी होत्या. त्या 2 स्टेज मध्ये एक्सपल्शन स्टेज, इन दिस स्टेज द बेबी बर्थ इज फाउंड. या स्टेज मध्ये बेबीचा जन्म म्हणजे त्या बालकाचा जन्म या ठिकाणी या एक्सपल्शन स्टेज मध्ये होतो. एक्सपल्शन स्टेज इज नथिंग बट द चाइल्ड बर्थ, त्याला चाइल्ड बर्थ असं म्हणता येतं. आणि दुसरा या पर्च्युरेशन मधलं जी स्टेज आहे, दुसरी स्टेज ही एक्सपल्शन स्टेज आहे. आणि त्यानंतर तिसरी स्टेज जी आहे ती तिसरी स्टेज या ठिकाणी आफ्टर बर्थ या नावाने ओळखली जाते. आफ्टर बर्थ स्टेज अँड एक्सपल्शन स्टेज नियर अबाउट द 2 hours टाइम पिरियड ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी. डिलिव्हरीच्या वेळेला हे 2 ते 3 तासाचा कालावधी असतो. हा 2 स्टेज या ठिकाणी आपल्याला परफॉर्म झालेल्या त्या 2-3 तासातच पाहायला मिळतात. आता यामध्ये एक्सपल्शन स्टेज इज नथिंग बट ही एक्सपल्शन स्टेज म्हणजे नेमके काय आहे. या एक्सपल्शन स्टेजला या डिलेशन स्टेज कंप्लीट झाल्याच्या नंतर एक्सपल्शन स्टेज चालू होते. आता डिलेशन स्टेज मध्ये अम्निऑन रप्चर होऊन म्हणजे नियर द साइड ऑफ फिटस, फिटसच्या साइडचा जो अम्निऑन असतो तो रप्चर झालेला असतो पूर्णपणे. आणि अम्निऑन रप्चर होऊन या ठिकाणी एक्सपल्शन स्टेज चालू होते. या एक्सपल्शन स्टेज मध्ये युटेराइन अँड ॲब्डॉमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंगर अँड व्हेरी स्ट्रॉंगर. आता यामध्ये युटेरसचं आणि ॲब्डॉमिनल कॉन्ट्रॅक्शन, लिसन टू मी, युटेरस इज द पार्ट ऑफ ॲब्डॉमिन. हे मी तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम काढली त्याच वेळेला पूर्णपणे समजून सांगितलं होतं की युटेरस नवे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पूर्ण भाग जो आहे हा ॲब्डॉमिनल पार्ट आहे, ॲब्डॉमिन मध्ये असतो. आणि ॲब्डॉमिनल कॉन्ट्रॅक्शन पूर्ण ॲब्डॉमिनल वर्किंग जे चालतं ते ॲब्डॉमिनला कधी कधी सर्व सिस्टम स्वतःच वर्किंग करत असताना ॲब्डॉमिनला कॉन्ट्रॅक्ट करत असतात, आकुंशित करत असतात. आणि ते आकुंचनमुळेच सर्व फंक्शन हे वेल परफॉर्मिंग होत असतं. आता या ठिकाणी या एक्सपल्शन स्टेज साठी ॲब्डॉमिनल रिजन सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होत असते. मीन्स हियर द ॲब्डॉमिनल कॉन्ट्रॅक्शन ॲज वेल ॲज large amount of contraction means the powerful contraction of uterus means uterine muscles. जास्तीत जास्त जर कॉन्ट्रॅक्शन कशाचं होत असेल तर ते युटेराइन मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे युटेरस हे जास्तीत जास्त आकुंचन पावतं आणि त्यामुळे हे ॲब्डॉमिनल कॉन्ट्रॅक्शन सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळेल. हे ॲब्डॉमिनल कॉन्ट्रॅक्शन हे व्हेरी स्ट्रॉंग असतं, खूप भयानक. यालाच लेबर पेन असं म्हणतात. जास्तीत जास्त जर फिमेलला डिलिव्हरीच्या वेळेला जर त्रास होत असेल, means at the time of delivery the more and more pain, means most of the pain at the time of delivery, सर्वात जो जास्तीचा पेन असतो तो डिलिव्हरीचा या स्टेज मध्ये असतो. बिकॉज ऑफ द कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ मसल, ते जे मांस असतं ते आकुंचन पावल्यामुळे फॉर द रिलीजिंग बेबी फ्रॉम द युटेरस. का तर युटेरस मधून बेबीचा जन्म होण्यासाठी या प्रकारचं हे कॉन्ट्रॅक्शन या युटेराइन मसलचं त्याचबरोबर ॲब्डॉमिनल मसलचं म्हणजे ॲब्डॉमिन रिजनचं हे कॉन्ट्रॅक्शन
आपल्याला व्हेरी स्ट्रॉंगर पाहायला मिळेल. यामध्ये इन नॉर्मल डिलिव्हरी, सर्वसाधारणरित्या नॉर्मल डिलिव्हरी होत असताना जे वर्किंग फिमेलच्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते नॉर्मल डिलिव्हरीमध्ये द फीटस पासेस आउट थ्रू द सर्व्हिक्स अँड व्हॅजिना. लिसन, नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जे अर्भक असतात किंवा जे बालक असतात ते बालक आईच्या उदरामधून बाहेर येताना सर्व्हिक्स फर्स्ट ऑफ ऑल अँड देन द व्हेजिनल ओपनिंग मीन्स व्हॅजिना. This way, this fetus moves out from the body of female at the head region with the head in forwarded direction. म्हणजे नैसर्गिकरित्या बालकाचा जन्म हा फिमेलच्या युटेरस पासून रिलीज होऊन युटेरस, सर्व्हिक्स, व्हॅजिना हा वे रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा हा झाला फिमेलचा रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा वे. मात्र बालकाची पोझिशन जी असते हेड फॉरवर्डेड डायरेक्शन. हेड म्हणजे डोकं, फॉरवर्डेड म्हणजे पुढच्या बाजूला डोकं असणे आणि मागच्या बाजूला पाय असणे. या स्वरूपाचं हे डिलेशन किंवा या स्वरूपाचा जन्म हा नैसर्गिक मानला जातो, नॅचरल मानला जातो. नॅचरल डिलिव्हरीमध्ये म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरीमध्ये अर्भक ज्या वेळेला बालक जन्म घेतं त्या जन्माच्या वेळेला त्या बालकाचं डोकं हे फॉरवर्डेड म्हणजे पुढच्या बाजूला तर पाय हे मागच्या बाजूला, या स्वरूपाने त्याचा जन्म युटेरस, सर्व्हिक्स टू व्हॅजिना, व्हॅजिना टू आउट ऑफ द बॉडी म्हणजे व्हॅजिनाच्या माध्यमातून त्या आईच्या शरीराच्या बाहेर त्या बालकाचा जन्म या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळेल. दिस इज द वे ऑफ बर्थ. त्या बालकाचा जन्माचा जो वे आहे, मार्ग आहे, तो या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळेल. इट टेक्स 20 to 60 मिनिट्स ऍट द लेबर पेन. म्हणजे जन्माच्या वेळेला जो लेबर पेन असतो जवळपास हा डिफरन्स इन डिफरंट फिमेल ऍट डिफरंट कंडिशन्स. वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वेगवेगळ्या फिमेल मध्ये हा कालावधी कमी अधिक असू शकतो, जो 20 मिनिटापासून तर 60 मिनिटापर्यंत म्हणजे 20 मिनिटापासून तर 1 घंट्यापर्यंत 1 तासापर्यंत हा लेबर पेन काही फिमेल मध्ये पाहायला मिळतो. काही फिमेल मध्ये तो 1 तासाच्या वरती जातो. ऍट दॅट टाइम देयर इज नो पॉसिबिलिटी ऑफ नॉर्मल डिलिव्हरी. हेन्स डॉक्टर सेड डू द सर्जरी. मीन्स ज्या वेळेला हा 1 तासाच्या वर लेबर पेन जात असेल तर अशा वेळेला डॉक्टर सर्जरी करून त्या बालकाचा जन्म, ज्याला आपण सर्वसाधारणरित्या सीझर असं म्हणतो, सीझरिंग सेक्शन सुद्धा हा विशिष्ट ठिकाणी असतो. सीझरिंग सेक्शन करून विशिष्ट ठिकाणी सेक्शन घेऊन सीझर करून त्या अर्भकाला म्हणजे त्या बालकाला त्या आईच्या उदरातून बाहेर काढलं जातं. ते आर्टिफिशियल आहे. मात्र नैसर्गिक डिलिव्हरीच्या वेळेला यामध्ये इट टेक्स 20 to 60 मिनिट्स फॉर लेबर पेन. लेबर पेन साठी 20 ते 60 मिनिट म्हणजे 1 तासापर्यंत हे नैसर्गिकरित्या लेबर पेन मानला जातो. हा पेन जर दीर्घ काळासाठी मदरला परफॉर्म करावं लागत असेल तर अशा वेळेला डेथ होऊ शकते, मदरची डेथ होऊ शकते. बिकॉज ऑफ द कॅपॅसिटी टू डिफेन्स टू धिस प्रोसेस. या प्रोसेसला डिफेन्स करण्यासाठी किंवा या प्रक्रियेला स्वतः सहन करण्यासाठी सहनशीलता त्या मातेची जिथपर्यंत असते तिथपर्यंत ते 1 तासापर्यंत सरासरी हा प्रदीर्घ लेबर पेन सहन केला जातो. त्यावरती मात्र सरासरी महिला हा लेबर पेन सहन करू शकत नाही. अशा वेळेला ह्या पेनमुळे त्या मातेची डेथ होऊ शकते आणि म्हणून लेबर पेन सर्वसाधारण 1 तासापर्यंत हा पॉवरफुल या स्टेज मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला एक्सपल्शन स्टेज असं संबोधलं जातं. आणि त्यानंतर द अम्बिलिकल कॉर्ड इज टाइड अँड कट ऑफ क्लोज टू द बेबीज नाव्हल. लिसन, आता ज्या वेळेला त्या बालकाचा जन्म होतो, बेबीचा जन्म होतो, तर अम्बिलिकल कॉर्ड विच इज इन बिटवीन द मदर अँड बेबी, जो अम्बिलिकल कॉर्ड म्हणून ओळखला जातो, जो आई आणि बालक या दोघांचं नातं किंवा या दोघांचं कनेक्शन जोडणारा असतो. आईकडून अन्न त्या बालकाला अम्बिलिकल कॉर्डच्या माध्यमातून मिळतं. दे आर कॉल्ड ऑल्सो ॲज द प्लासेंटा. त्याला आपण आपल्या भाषेत प्लासेंटा सुद्धा म्हणलं जातो, ज्याला कट केलं जातं. पण कट करण्या अगोदर जे काय पूर्ण सभोवती त्याच्या सभोवती एक राउंडेड स्ट्रक्चर, अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं असते युटेरस मध्ये, म्हणून त्याला अम्बिलिकल कॉर्ड म्हटलं जातं, ज्याच्या माध्यमातून त्या अर्भकाला ते अन्न मिळत असतं. त्या अम्बिलिकल कॉर्डला विशिष्ट ठिकाणी ऍट द एंड ऑफ बेबीज नाव्हल म्हणजे त्या बालकाच्या जवळ, बेबीच्या जवळ किंवा काही अंतर सोडून त्या प्लासेंटाला किंवा त्या अम्बिलिकल कॉर्डला कट ऑफ केलं जातं. म्हणजे त्याला कट केलं जातं आणि पूर्ण क्लोज केलं जातं. मात्र कट करत असताना, क्लोज करत असताना कुठल्याही प्रकारची जी काही इन्स्ट्रुमेंट असेल, फॉर एक्झाम्पल सीझर, ब्लेड अँड स्कारपेल्स, डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आर देअर for cutting this placenta, but at that time one care is necessary, that is the sterilization of instrument. If the cut by the instrument, जर इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने कट करत असू तर ते इन्स्ट्रुमेंट
स्टरलाइज झालेला आहे की नाही किंवा स्टरलाइज केलेला आहे की नाही हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. किंवा दे आर टाईड विथ द थ्रेड, म्हणजे त्याला थ्रेडच्या साह्याने सुद्धा टाईट केलं जातं. कट म्हणजे पूर्णपणे धागा अशा स्वरूपाचा दोरा घेतला जातो प्लास्टिक कोटेड, ज्याच्या साह्याने त्याला पूर्णपणे टाईट केलं जातं, बांधलं जातं आणि नंतर त्याला कट केलं जातं. या स्वरूपाचं या अम्बिलिकल कॉर्ड कट या ठिकाणी बेबी अँड मदर दे आर सेपरेट फ्रॉम इच अदर, त्यांना एकमेकांपासून सेपरेट केलं जातं ऍट द टाइम ऑफ बर्थ. आता या जन्माच्या वेळेला ही सगळी प्रोसेस एक्सपल्शन स्टेज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरची नंबर 2 ची स्टेज आहे आफ्टर बर्थ, म्हणजे नंबर 3 ची स्टेज आहे. नंबर 2 ची स्टेज आहे एक्सपल्शन. नंबर 1 ची स्टेज कुठली आहे तर त्याला डिलेशन असं म्हणतो. डिलेशन नंतर एक्सपल्शन स्टेज मध्ये बाळाचा पूर्ण जन्म झालेला असतो आणि त्याची पूर्ण जी काय ज्याला आपण अम्बिलिकल कॉर्ड म्हणतो किंवा प्लासेंटा म्हणतो ते कट करून त्याला टाईट केलं जातं. आता तिसरी स्टेज म्हणजे आफ्टर बर्थ, बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर विदिन टाइम पिरियड, त्याच टाइम पिरियड मध्ये जवळपास ही स्टेज जी घडते या स्टेजला 10 to 45 मिनिट्स इज नेसेसरी. ही पूर्ण स्टेज कंप्लीट होण्यासाठी, ही प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी 10 ते 45 मिनिटं जवळपास या आफ्टर बर्थ या स्टेजला लागतात. आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द बेबी द प्लासेंटा सेपरेट्स from the uterus and is expelled out as the afterbirth. Listen, प्लासेंटा हा अर्भक आणि ती माता म्हणजे ते बालक आणि त्याची आई, या म्हणजे बालक आणि आई या दोघांच्या मध्ये जो प्लासेंटा असतो तो प्लासेंटा अन्न पुरवण्यासाठी, मातेकडून अन्न त्या बालकाला पुरवण्यासाठी आपल्या आईच्या उदरामध्ये म्हणजे युटेरस मध्ये ते एक नेसेसरी असतं, अत्यंत गरजेचं असतं. मात्र आफ्टर बर्थ जन्मानंतर मात्र सर्वसाधारणरित्या हे अम्बिलिकल कॉर्ड म्हणजेच ज्याला आपण प्लासेंटा असं म्हणतो, विच आर सेपरेट फ्रॉम मदर टू हर बेबी, त्या बेबी आणि मदरचं या आफ्टर बर्थ या प्लासेंटाचं सेपरेशन केलं जातं ड्यू टू सेव्हर कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ द युटेरस. युटेरसचं पूर्णपणे जे कॉन्ट्रॅक्शन होतं, जास्तीत जास्त आकुंचन होतं, त्या आकुंचनमुळे तो पूर्णच्या पूर्ण प्लासेंटा ऊज आउट फ्रॉम द युटेरस ऑफ द फिमेल ऑर द युटेरस ऑफ दिस मदर. त्या आईच्या युटेरस मधून तो प्लासेंटा पूर्णपणे रिमूव्ह केला जातो. यू नो व्हेरी वेल, तुम्ही बघितलं असेल आपण सर्वसाधारण जन्माच्या वेळेला एखादा गाय असेल, गायीचा वासराला जन्म देत असताना किंवा एखादी बकरी तिच्या पिलांना जन्माला घालत असताना त्यावेळेला त्या पिलाच्या किंवा त्या वासराच्या जन्मानंतर जो प्लासेंटा बाहेर पडतो आफ्टर बर्थ ऑफ दॅट चाइल्ड, म्हणजे त्या बालकाच्या किंवा त्या अर्भकाच्या त्या ज्याला आपण बेबी म्हणून, ज्याला आपण काल्फ वासरू असं म्हणतो, त्या वासराच्या जन्मानंतर अर्धा तास 1 तास विदिन द टाइम पिरियड त्या कालखंडामध्ये त्या कालावधीमध्ये जो प्लासेंटा बाहेर पडतो ऍज लाईक दॅट ऑफ, त्याचप्रमाणे 10 to 15 मिनिट्स आर नेसेसरी आफ्टर डिलिव्हरी, डिलिव्हरीच्या नंतर किंवा त्या डिलिव्हरीच्या वेळेला आफ्टर बर्थ ऑफ चाइल्ड, त्या बालकाचा जन्म झाल्यानंतर 10 ते 45 मिनिट एवढा कालावधी लागतो, विच इज डिफरंट फिमेल टू फिमेल. म्हणजे काही फिमेल मध्ये तो 10 मिनिटं लागेल, काही मध्ये तो 15 मिनिटं, काही फिमेल मध्ये ते 25 मिनिटं, काही फिमेल मध्ये तो 45 मिनिटांपर्यंत कालावधी लागू शकतो. बालकाच्या जन्मानंतर तो प्लासेंटा रिमूव्ह होण्यासाठी बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस, युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होऊन तो रिमूव्ह होण्यासाठी या प्रकारची जी प्रोसेस आहे ज्याला आफ्टर बर्थ प्लासेंटा सेपरेशन असंही म्हणतात, त्याला आफ्टर बर्थ ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन, शुअर कॉन्ट्रॅक्शन्स ऑफ द युटेरस. आता या युटेरसचं जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे तो बाहेर पडत असतो. दिस प्रोसेस हॅपन्स विदिन 10 to 15 मिनिट्स टू द डिलिव्हरी, म्हणजे डिलिव्हरीच्या 10 ते 45 मिनिटांमध्ये सर्वसाधारण या प्रकारची प्रोसेस आपल्याला घडली पाहायला मिळेल. आता इथपर्यंत पर्च्युएशन नावाची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. पर्च्युएशन म्हणजे बालकाचा जन्म, बालकाच्या जन्माच्या या 3 स्टेज आणि यामध्ये लेबर पेन अत्यंत महत्वाची प्रोसेस जी हाय लेबर पेन इज फाउंड इन टू द एक्सपल्शन स्टेज. एक्सपल्शन स्टेज मध्ये जास्तीत जास्त लेबर पेन आपल्याला पाहायला मिळत असतो. आता यानंतर बालकाच्या जन्मानंतर दुसरी एक प्रोसेस फिमेल मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल, ते आहे लॅक्टेशन. त्याला काय संबोधलं जातं तर त्याला लॅक्टेशन असं म्हणतात. आता लॅक्टेशन म्हणजे नेमकं काय तर सोप्या भाषेत लॅक्टेशन इज नथिंग बट इट इज used in also the government hospitals as like स्तनपान करणे, ज्याला आपण म्हणतो स्तनपान करणे. लहान बालकाला आई स्वतःचं दूध पाजत असते ऍज लाईक दॅट द लॅक्टेशन, त्यालाच आपण लॅक्टेशन असं म्हणतो. आफ्टर बर्थ बालकाचा जन्म झाल्याच्या नंतर आईमध्ये दुधाची निर्मिती कशी होते, इट इज
द प्रोसेस, नॅचरल प्रोसेस विच इज फाउंड इनटू द मेमरी ग्लँड ऑफ फिमेल. फिमेलच्या मेमरी ग्लँड मध्ये दुधाची निर्मिती बालकाचा जन्म झाल्याच्या नंतरच कशी होते, या प्रकारची प्रोसेस म्हणजेच लॅक्टेशन. हे लॅक्टेशन, द मेमरी ग्लँड्स ऑफ द फिमेल स्टार्ट्स प्रोड्युसिंग द मिल्क ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी बाय द प्रोसेस ऑफ लॅक्टेशन. लॅक्टेशन या प्रोसेस मध्ये आई तिच्या बालकासाठी हे दुधाची निर्मिती मेमरी ग्लँड मध्ये करत असते, किंवा मेमरी ग्लँड मध्ये दुधाची निर्मिती या प्रेग्नन्सीच्या एंड स्टेज मध्ये होत असते. याच प्रोसेसला लॅक्टेशन असं म्हणतात. प्रोलॅक्टिन इज द हार्मोन्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन्स ऑफ मिल्क इन द मेमरी ग्लँड ऑफ फिमेल. लिसन अँड लुक टुवर्ड्स दिस वर्ड प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन नावाचा एक हार्मोन आहे मित्रांनो, जो हार्मोन फिमेलच्या मेमरी ग्लँड मध्ये मिल्क निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. इफ द अब्सेन्स ऑफ प्रोलॅक्टिन देयर इज नो प्रोडक्शन ऑफ मिल्क इन द मेमरी ग्लँड ऑफ फिमेल. प्रोलॅक्टिन नावाच्या हार्मोनची जर कमतरता भासत असेल, किंवा प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन जर फिमेलच्या शरीरामध्ये निर्माण होत नसेल आफ्टर बर्थ, मीन्स ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी, तर त्यावेळेला त्या मातेमध्ये दुधाची निर्मिती होत नसते. म्हणजे प्रोलॅक्टिन हार्मोन अत्यंत महत्वाचा आहे फॉर द फॉर्मेशन ऑफ मिल्क ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी. डिलिव्हरीच्या वेळेला त्या बालकाला अन्न मिळण्यासाठी दुधाची निर्मिती आईच्या शरीरामध्ये होणं गरजेचे आहे. मेमरी ग्लँड मध्ये दूध निर्मितीसाठी प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो, जो रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ मिल्क, म्हणजे मिल्कचे प्रोडक्शन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल ठरणारा हा प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. लॅक्टेशन हेल्प्स द मदर इन फीडिंग द न्यू बॉर्न बेबी. नवीन जन्माला आलेल्या बालकाला फीडिंग करण्यासाठी, त्याला जगवण्यासाठी किंवा त्याला अन्नद्रव्य पुरवण्यासाठी. आता लक्षात घ्या, जोपर्यंत ते बालक आईच्या उदरामध्ये असतं, युटेरस मध्ये असतं, गर्भाशयामध्ये असतं, तोपर्यंत प्लासेंटा नावाचा हा घटक जो टेम्पररी ऑर्गन म्हणून ओळखला जातो, तो टेम्पररी ऑर्गन असणारा प्लासेंटा आईच्या रक्तातून किंवा युटेरस मधून अन्न पुरवठा त्या बालकाच्या शरीरामध्ये करण्याचं काम तो प्लासेंटा करत होता. त्या प्लासेंटाच्या माध्यमातून डायरेक्टली ते अन्न त्या फिटस म्हणजे बेबीच्या शरीरामध्ये आईकडून जात होतं. मात्र जन्मानंतर प्लासेंटा कट होतो. देर इज नो कनेक्शन बिटवीन द मदर अँड हर बेबी. त्या मदर आणि तिच्या बालकाचं कनेक्शन पूर्णपणे कटलेलं असतं, किंवा कनेक्शन पूर्णपणे सेपरेट झालेलं असतं. मग त्या अर्भकाला डायजेशन किंवा न्यूट्रिशन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सिस्टम वेळ डेव्हलप झालेली नसते. म्हणून नैसर्गिकरित्या नॅचरली द मिल्क फॉर्मेशन इन द मेमरी ग्लँड ऑफ मदर विच इज फॉर फीडिंग ऑफ हर बेबी. त्या बालकाला जगण्यासाठी या ठिकाणी मिल्क फॉर्मेशन इन द मेमरी ग्लँड ऑफ मदरच्या मेमरी ग्लँड मध्ये या प्रकारचं मिल्क फॉर्मेशन या प्रोलॅक्टिन नावाच्या हार्मोनमुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. द फ्लुइड सिक्रिटेड बाय द मेमरी ग्लँड्स सून आफ्टर द चाइल्ड बर्थ. आता बाळाचा जन्म झालेला आहे, नुकताच बाळाचा जन्म झाला आणि त्यानंतर काही वेळेतच किंवा काही तासामध्ये किंवा काही वेळेमध्ये जे फ्लुइड सिक्रिट केलं जातं, किंवा जो फ्लुइड मेमरी ग्लँड पासून सिक्रिट होतो, त्याला या ठिकाणी क्लोस्ट्रम असं म्हणतात. दे आर कॉल्ड द क्लोस्ट्रम. सो व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस क्लोस्ट्रम? क्लोस्ट्रम म्हणजे नेमकं काय? तर क्लोस्ट्रम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नुकतंच बाळाचा जन्म झाला आणि आईचं जे पहिलं दूध असतं त्या पहिल्या दुधाला क्लोस्ट्रम असं म्हणतात. मित्रहो, गाय व्याली, शेतकऱ्यांची मुलं आहेत, शेतकऱ्यांच्या मुलांना बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. गाय व्याल्यानंतर सुरुवातीचं पहिलं जे दूध असतं ते पहिल्या दुधाचा खरवस बनवला जातो. तो खरवस म्हणजे नुसतं काही नसून त्यालाच क्लोस्ट्रम असं म्हणतात. ते पहिलं जे दूध असतं त्या दुधाचं क्लोस्ट्रम म्हणजे त्या दुधामध्ये जास्तीत जास्त अँटीबॉडीज असतात, विच इज युजफुल फॉर द डिफेन्स मेकॅनिझम टू हर बेबी. त्या मातेच्या बालकासाठी डिफेन्स मेकॅनिझम वाढवण्यासाठी ज्या अँटीबॉडी गरजेच्या असतात त्या अँटीबॉडी त्या क्लोस्ट्रम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या क्लोस्ट्रम म्हणजेच सुरुवातीचं ज्याला आपण कच्चं दूध म्हणतो, ते कच्चं दूध अतिशय उपयुक्त ठरतं त्या बालकासाठी. जसं वासरासाठी सुद्धा ते कच्चं दूध अत्यंत उपयुक्त ठरतं, तसंच या बालकासाठी सुद्धा मातेचं पहिलं दूध सुरुवातीचं ज्या क्लोस्ट्रम असं म्हटलं जातं, हे क्लोस्ट्रम अत्यंत उपयुक्त ठरतं त्याची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, फॉर इम्प्रूव्ह और इन्क्रीज द इम्युनिटी पॉवर. ज्या बालकाकडे स्वतःचा इम्युनिटी पॉवर नसतो त्या बालकाला जन्माल्यानंतर इम्युनिटी मिळावी यासाठी हा क्लोस्ट्रम अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. इट इज द स्टिकी अँड येलो फ्लुइड. जो क्लोस्ट्रम स्टिकी म्हणजे चिकट आणि सर्वसाधारण पिवळसर रंगाचा असतो,
दूध सर्वसाधारण पांढरं असतं, मात्र हा क्लोस्ट्रम पिवळसर रंगाचा. आपल्याला सुरुवातीचं दूध म्हणजेच पिवळसर रंगाचा क्लोस्ट्रम, ज्याला संबोधलं जातं फ्लुइड सिक्रिटेड बाय द मेमरी ग्लँड्स सून आफ्टर द चाइल्ड बर्थ. बालकाचा जन्म झाल्या किंवा बालकाचा जन्म झाल्यानंतर काही तासामध्ये विदिन सम हावर्स the secretion is secreted by the mammary glands which are called colostrum. It is found sticky and yellowish color. म्हणजे पिवळसर रंगाचा आणि स्टिकी अशा स्वरूपाचं हे क्लोस्ट्रम या ठिकाणी सिक्रेट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या पिवळ्या रंगाचं सिक्रेशन किंवा हे दुधाचे सुरुवातीचं जे काय दूध मातेचं असेल याच्यामध्ये कंटेन्स द प्रोटीन्स, लॅक्टोज अँड डिफरंट काइंड्स ऑफ अँटीबॉडीज. याच्यामध्ये प्रथिनं सुद्धा असतात, लॅक्टोज सुद्धा असतं. लॅक्टोज which is in the form of sugar. शुगरच्या फॉर्म मध्ये लॅक्टोज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि पर्टिक्युलर टाइप ऑफ अँटीबॉडीज मीन्स मदर अँटीबॉडीज, एक्झाम्पल अँटीजीन ए, अँटीजीन बी, as like this is the AGA. This type of antibodies are present in the colostrum. या प्रकारच्या अँटीबॉडीज या colostrum मध्ये पाहायला मिळतात. इट कंटेन द लो अमाउंट ऑफ फॅट्स. फॅट मात्र कमी प्रमाणात असतात, मात्र एनर्जेटिक प्रोटीन्स, फॅट सुद्धा असतात मात्र त्याचं प्रमाण कमी असतं. मात्र प्रोटीन, लॅक्टोजचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात या कोलेस्ट्रॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इट कंटेन्स द रेजिस्टन्स पॉवर फॉर द न्यूबॉर्न बेबी ॲट द टाइम when its own immunity undeveloped at that time, means immunity development for that responsible. These colostrum is useful, or colostrum is responsible for increasing the immunity power of child at the time of birth. जन्माच्या वेळेला त्या बालकाचा इम्युनिटी पॉवर इम्प्रूव्ह करण्यासाठी या ठिकाणी क्लोस्ट्रमचा वापर हा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून सुरुवातीचं पहिल्यांदा बालक जन्माला आलं तर त्याला कुठलंही दूध किंवा कुठलंही खाद्य न पाजता त्याच्या मातेचं पहिलं दूध, ज्याला आपण क्लोस्ट्रम म्हणतो, ते पाजणं अत्यंत गरजेचं असतं. आणि ते पहिलं दूध त्या बालकामध्ये इम्युनिटी पॉवर, प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं काम करत असतं. हिअर दीज लॅक्टेशन आर ऑल्सो कम्प्लीट. आता रिप्रोडक्शन या टॉपिक मध्ये फक्त रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हाच भाग बाकी आहे, तो आपण नंतर पाहणार आहोत. आता या नंतरच्या लेक्चर पासून आपण एक दुसरा टॉपिक सुरू करूया. या टॉपिकला इथे स्टॉप करूया. हा टॉपिक इथपर्यंत लॅक्टेशन पर्यंत पूर्ण कम्प्लीट झालेला आहे. फक्त या टॉपिक मधला वगळलेला भाग असेक्सुअल रिप्रोडक्शन, आणि पहिला जो याच्या अगोदरचा टॉपिक झालाय रिप्रोडक्शन इन प्लांट्स, तो सुद्धा असेक्सुअल रिप्रोडक्शन त्यामधून वगळलेले आहे. सेक्सुअल रिप्रोडक्शन पूर्ण कम्प्लीट जशाच तसं आहे, याच्यामध्ये सुद्धा सेक्सुअल रिप्रोडक्शन कम्प्लीट जशाच तसं आहे, फक्त असेक्सुअल रिप्रोडक्शन हा भाग वगळलेला आहे. म्हणून आतापर्यंत हा झालेला पूर्ण भाग तुम्ही तुमच्या नोट्स कम्प्लीट करायच्या आणि त्याचे फोटो काढून मला शेअर करायचे. आणि इथपर्यंत कम्प्लीट झालेला भाग आता यानंतर नवीन टॉपिक आपण सुरू करूया. इथपर्यंत आजच्या लेक्चरमध्ये पर्च्युरेशन मध्ये डिलेशन ही स्टेज याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये झाली, त्यानंतर एक्सपल्शन स्टेज आणि त्याचबरोबर आफ्टर बर्थ स्टेज, या दोन स्टेज अभ्यासल्या आपण पर्च्युरेशनच्या, आणि लॅक्टेशन नावाची ही संकल्पना पूर्णपणे अभ्यासली. ओके, रिमेनिंग पार्ट मीन्स नवीन टॉपिक, रिमेनिंग पार्ट या टॉपिकचा जो राहील तो आपण नंतर घेणार आहोत. मात्र आता नवीन टॉपिकला सुरुवात करू या नंतरच्या लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.